या देहाचे चोचले पुरवावे किती, त्याला घेऊन खांद्यावर नाचवावे किती. मी म्हणजे देह नव्हे, देह म्हणजे मी नव्हे. पुन्हा पुन्हा हे स्वतःला समजावणे झाले आता अति. देह म्हणजे घाण नुसती, षडरिपूंची बकाल वस्ती. देह म्हणजे थिल्लर चाळा, उकिरड्यावरचा गटार पसारा. देहाला असतात भूका अनेक, खोडून टाकतो तो माझा स्वभाव नेक. भूक लागली या देहाला पोचण्यातच माझी उमर सारी सरली. देह म्हणजे मीठ भाकर, अंग झाकायला वारभर कापड. आणि देह म्हणजे चिकन तंदुरी, संभोग करायला हवाई सुंदरी. देह म्हणजे शेंबूड, देह म्हणजे गू, आणि देह म्हणजे असंख्य जंतूंचं चालतं बोलतं महाकाय झू. देह म्हणजे नाटक सिनेमा, देह म्हणजे सर्कस जम्बो, देह म्हणजे हिरोईन टकाटक, आणि देह म्हणजे सिगारेट भकाभक. देह म्हणजे टाळ चिपळ्या, देह म्हणजे ठिगळ्या ठिगळ्या, देह म्हणजे भक्तिरस, आणि देह म्हणजे सोमरस. देह म्हणजे गुगल गाय, गुगल गुगल, गोगल नाही गुगल. देह म्हणजे गुगल गाय, देह म्हणजे दुधावरची साय, देह म्हणजे अत्तराचा फाया, आणि देह म्हणजे सडलेली काया. देह म्हणजे सडलेली काया. देह म्हणजे सांड, देह म्हणजे भांड, देह म्हणजे वासना कांड, आणि देह म्हणजे हत्याकांड. देह म्हणजे अभोगी, देह म्हणजे संभोगी, देह म्हणजे ज्ञानयोगी, देह म्हणजे कर्मयोगी. देह म्हणजे अफाट श्रद्धा, देह म्हणजे अंधश्रद्धा, देह म्हणजे नैवेद्य, देह म्हणजे हकीम वैद्य. देह म्हणजे बडबड वायफळ, देह म्हणजे गरम मसाल्यातलं जायफळ, देह म्हणजे वायफाय, देह म्हणजे हाय काय आणि नाही काय. देह म्हणजे रात्रपाळी, देह म्हणजे दिवसपाळी, देह म्हणजे मासिक पाळी, आणि देह म्हणजे अळीमिळी गुपचिळी. देह म्हणजे सण सारे, जिथे फिके पडले चंद्र सूर्य तारे. आणि देह म्हणजे लाड लाड, विध्वंसाची वाढ वाढ.
देह म्हणजे योगक्षेम, देह म्हणजे शेम शेम, देह म्हणजे मल्टिप्लेक्स, देह म्हणजे आडवा तिडवा सेक्स, देह म्हणजे चमत्कार, देह म्हणजे अत्याचार, देह म्हणजे अविचार, देह म्हणजे विचार, देह म्हणजे शिष्टाचार, भ्रष्टाचार आणि व्यभिचार. देह म्हणजे रांड, देह म्हणजे भडवा, देह म्हणजे आयुष्याचा घेतला घोट कडवा. देह म्हणजे स्त्रीलिंग, देह म्हणजे पुल्लिंग, देह म्हणजे नपुसकलिंग. लिंगांचा हा खेळ सारा. देह म्हणजे संस्कृतीचा पहारा. देह म्हणजे लग्न बिग्न, देह म्हणजे छिन्न विछिन्न, देह म्हणजे टिकणं बिकणं आणि देह म्हणजे भिजणं भिजणं. देह म्हणजे सनातनी, देह म्हणजे विज्ञानवादी, देह म्हणजे कर्मठ आणि देह म्हणजे अल्बर्ट, आपला अल्बर्ट आईन्स्टाईन. देह म्हणजे कर्ज बिर्ज, देह म्हणजे अर्ज बिर्ज, देह म्हणजे रखडलेलं काम, देह म्हणजे मुक्तिधाम. देह म्हणजे रामलीला, देह म्हणजे बुद्धलीला, देह म्हणजे कृष्णलीला आणि देह म्हणजे लालीलीला. लालीलीला. देह म्हणजे उष्मा किती, देह म्हणजे थंडी किती, देह म्हणजे पाऊस किती आणि देह म्हणजे दुखरी छाती. देह म्हणजे देश माझा, देह म्हणजे देश तुझा, देह म्हणजे तुकडे सारे जगभर विखुरलेले. देह म्हणजे तख्त बिख्त, देह म्हणजे राण्या बिण्या, देह म्हणजे अनेक कहाण्या राजे रजवाड्यांच्या. देह म्हणजे तुक्याचे अभंग, देह म्हणजे ज्ञानेश्वरी ओवी, देह म्हणजे वैकुंठवास आणि देह म्हणजे एकांतवास. देह म्हणजे लाईमलाईट, देह म्हणजे नक्सलाईट, देह म्हणजे सुळसुळाट आणि देह म्हणजे तळतळाट. देह म्हणजे वाघ सिंह, देह म्हणजे लांडगी कुत्री, देह म्हणजे झाडं बिड आणि देह म्हणजे कॉन्क्रिटीकरण. देह म्हणजे असं थोडं, देह म्हणजे तसं थोडं, देह म्हणजे एक न सुटलेलं कोडं. आत्म्याचं आपलं बरं असतं, तिथे षड्रिपूंचं काही खरं नसतं. षड्रिपूंच्या चोचल्यांचं आत्म्याजवळ फक्त मरण असतं. म्हणून म्हणतो, देहाला लावावी काडी
कावळ्याला दाखवावी वाडी आणि आत्मा होऊन जगावं या निळ्या छत्रीखाली. कारण मी म्हणजे देह नव्हे आणि देह म्हणजे मी नव्हे. वा, बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर नवीन कविता सादर करून फार बरं वाटलं मला. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात म्हणजे तुम्हालाही फार बरं वाटलं असणार, नाही का? असंच प्रेम असू द्या. आणि आत्मा या शब्दाचा अर्थ चाणक्यांनी आपापल्या सत्सद विवेक बुद्धीप्रमाणे लावावा. हा, चला मग भेटू पुन्हा. वाटल्यास कविता पुन्हा एकदा ऐका. नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटू. ओके, बाय, टेक केअर. तू शांत उभी राहा. रॉकेलचं एक कॅन मी तुझ्यावर रिकामं करतो आणि जळती काडी तुझ्यावर टाकून तुझा कोळसा कोळसा करतो. तू शांत उभी राहा. माझ्या हातातल्या धारधार चाकूने मी तुझ्यावर सपासप वार करतो आणि रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेलं तुझं शरीर निर्विकारपणे पाहत उभा राहतो. शांत उभी राहा. तू शांत उभी राहा. माझ्या हातातल्या लोड केलेल्या बंदुकीतून मी धडाधड गोळ्या घालतो तुझ्या छाताडात. तुला कितीही वेदना झाल्या तरी तू त्या सहन कर, कारण मी हळूहळू तुझ्याच योनीतून बाहेर येणार आहे, कृतज्ञपणे तुझ्याच विरोधात उभं राहण्यासाठी. तिची आई तिला म्हणाली की पोपटच बरा, मिठू मिठू करतो, पेरू मिरची खातो, पाहुण्यांचं छान स्वागत करतो आणि विशेष म्हणजे लोखंडी गंजलेल्या पिंजऱ्यालाही छान हिरवगार करतो. तर बाबा तिला म्हणाले, थुई थुई नाचणारा मोर किती सुंदर, तू शिकावस कथ्थक, ही पुरी कर माझी इच्छा. तर तिचा दादा तिला म्हणाला की मी रंगवलेल्या फुलपाखरांचे रंग पाहिले होतेस ना तू, मग तू पॅलेटभर पसरून माझ्यासारखी चित्रकारच हो. मग कुणी म्हणालं, ज्याची शिकार करावीशी वाटते ते काळवीट बरं, हरण बरं, नक्षीदार शिंगांचं सांबर बरं. कुणी म्हणालं हत्ती बरा, कुणी म्हणालं संख्येने कमी होत चाललेला पट्ट्या पट्ट्यांचा वाघही बरा. मग कुणी गाय म्हणालं, गाढव म्हणालं, कासव बिसव म्हणालं. पण ती भुलली नाही बरं त्यांच्या शब्दवर्णनांना. ती भुलली नाही त्यांच्या आवडत्या पक्ष्यांना, प्राण्यांना. तिचं आपलं ठरलं होतं, कधीही चिमटीत, शिकारीत किंवा पिंजऱ्यात न अडकलेला कावळाच बरा.
तिला कावळा शिवला आणि ती सहज वेगळी झाली. या बेगडी दुटप्पी समाजापासून तुटली ती. आपल्या हक्काच्या अवकाशात उंच उंच भराऱ्या मारण्यासाठी, तुमच्या आमच्यातून वेगळी ठरण्यासाठी, बाहेरची ठरण्यासाठी, पण आपल्या हक्काच्या अवकाशात. भीती, भीती आणि फक्त भीती. घरात बसावं तर भीती, घराच्या बाहेर निघावं तर भीती. काही लोक यावर उपाय म्हणून दारू पितात, काही गांजा ओढतात. ज्याला जी जी नशा जमेल ती ती नशा तो करतो. काही जण तर आपल्याकडे असलेल्या पैशांचा आकडा आठवून आठवून त्या नशेत चुर्र होऊन काही काळ राहतात. कुठलीही नशा ही काही काळच असते. भीती पुन्हा डोकं वर काढतेच की. वाजवी अवाजवी भीतीची मुहूर्त मेळ माझ्यात कधी रोवली ते माझं मलाच कळलं नाही. पाप पुण्याची, बऱ्या वाईटाची, स्त्री पुरुषांची, जातीपातीची, देवाबिवाची, धर्माबिर्माची आणि अशा असंख्य अंधश्रद्धाळू कळकट मळकट जीव घेण्या जळमटांची मुहूर्तमेढ माझ्या आयुष्यात कधी रोवली गेली ते माझं मलाच कळलं नाही. रक्तपिपासू जळवाने रक्तहीन शुष्क करून टाकावं शरीर, असा निस्तेज प्राणहीन ओंडका होत चाललोय मी. कधीतरी कुणा एकीच्या गर्भाला फुटलेला हिरवागार जिवंत कोंब होतो मी, हे हळूहळू विसरत चाललोय. कारण काय? भीती. हळूहळू भित्रा होत चाललोय मी. मी म्हणजे आपल्या सगळ्यांना संबोधून म्हणतोय मी. ते गाणं माहिती आहे ना तुम्हाला? झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. टाका टाका झटकून टाका, दुबळेपणा झटकून टाका, भीती घालवा. कविता ऐका परत, आणि हे गाणंही सर्च करा आणि ऐका. चला बाय बाय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपल्या संतांनी आपल्याला दिलेला हा विचार आता काळाच्या पडद्याआड गेला. आता जे जात्यात भरडले जात आहेत त्यांना सुपातले हसतायत, पण सुपातल्यांना एक कळत नाही आहे हसता हसता की आज नाही तर उद्या त्यांची पाळी येणार. तुम्ही समजताय तेवढा मी प्रक्षोभक नाहीच आहे. प्रक्षोभक आहे तो माझ्यातला लेखक, कवी. माझ्यातला हा खदखदणारा लेखक, कवी वजा केला तर मीही तुमच्यासारखाच आहे की. उठ म्हटल्यावर उठायचं, बस म्हटल्यावर बसायचं, धु म्हटल्यावर धुवायचं, लोमतं काय म्हणून विचारायचं नाही. हे असले नाकासमोर चालायला लावणारे आणि खाली मान घालून जगायला भाग पाडणारे नॅरो माइंडेड मध्यमवर्गीय गांडूळ संस्कारच माझ्यावरही झाले.
सगळं काही नीट वेळापत्रकाप्रमाणे माझ्या आयुष्यात चालू असताना अचानक प्रश्न विचारणाऱ्या लेखकाचं, कवीचं बीज माझ्यात कधी रुजलं ते माझं मलाच कळलं नाही. आणि कळेपर्यंत त्या बीजाचा वटवृक्ष झाला होता. त्या वटवृक्षाची पाळंमुळं क्षितिजा पार आर पार गेली होती. तुम्हाला कधी पटतो तर कधी पटत नाही. तो अंधानुकरणाला फाट्यावर मारून प्रश्न विचारणारा माझ्यातला हा लेखक किंवा कवी. तुमच्याशी एखाद्या मुद्द्यावर तावातावाने भांडतो तो माझ्यातला हा कवी. तुम्ही लौकिक अर्थाने नाकर्तेपणाचा शिक्का मारलाय तो माझ्यावर नाही बरं का, माझ्यातल्या या कवीवर. हा, तुम्हाला नीतिमत्तेचे पाठ पढवतो म्हणून तुम्ही ज्याच्यावर रागावता तो षड्रिपूंच्या पायांशी लोळण घेणाऱ्या माझ्यावर नाही बरं का. तुम्ही रागावता ते माझ्यातल्या कवीवर. हा. अफूची गोळी घेतल्यासारखं उभं आयुष्य बधीरपणे जगून संपवणाऱ्या तुम्हाला भानावर आणतो किंवा भानावर आणण्याचं काम करतो म्हणून तुम्ही ज्याच्यावर चिडता ते माझ्यावर नाही बरं का. मला सोडा, तुमचं भांडण आहे ते माझ्यातल्या कवीशी. आलं का लक्षात? एकदा बैलपोळ्याच्या संध्याकाळी दारू पिता पिता हे सिक्रेट मी नाकासमोर चालणाऱ्या, खाली मान घालून जगणाऱ्या माझ्या काही मित्रांना सांगितलं. तर त्यांनी माझ्यातला हा लेखक, कवी मुळासकट उपटून टाकण्याचा ठराव पास केल्याचं मला काल परवाच कळलं. ठीक है, आगे आगे देखेंगे होता है क्या. बचेंगे तो और भी लड़ेंगे. अपने बाप का जाता है क्या, नंगे से तो खुदा भी डरता है. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, तुकोबा बोलून गेलेच आहेत. तेव्हा मित्रांनो, माझ्याशी भांडण नाहीये बरं तुमचं, मी तुमच्यासारखाच आहे. तुमचं भांडण आहे ते माझ्यातल्या कवीशी, लेखकाशी. आसक्ती, विरक्ती, विरक्ती, आसक्ती, आसक्ती, विरक्ती, विरक्ती, आसक्ती, पुन्हा विरक्ती, आसक्ती, आसक्ती, विरक्ती, आसक्ती, विरक्ती. या दोन ध्रुवांच्या मध्ये लोंबकळणारा मी एक लोलक. तुझी माती माझी माती अश्रुत मिसळली, अळवाच्या पानावर मोती होऊन विसावली. बे के बे आणि बेदुने 5. बे के बे आणि बेदुने 5. व्यावहारिक जगाला स्वप्नांचा साज. तुझी माती माझी माती अश्रुत मिसळली, अळवाच्या पानावर मोती होऊन विसावली.
एकदा एका सुहासिनीने तिच्या घरच्या हळदी कुंकवाला वाटली प्लास्टिकची फुले, कायमस्वरूपी टवटवीत दिसणारी. तिच्या त्या हळदी कुंकवाला तिच्या काही सुहासिनी मैत्रिणी आल्या होत्या केसात मोगऱ्याचे प्लास्टिकचेच गजरे माळून. टवटवीत तजेलदार मोगऱ्याचा परफ्यूम फवारलेले गजरे प्लास्टिकचे. एकीने तिच्या नवीन फ्लॅटच्या इंटिरियरसाठी मनी प्लांटची वेल वापरली. कसली? प्लास्टिकचीच. तिने सेट केली हॉलच्या स्लायडिंग खिडकीच्या ग्रिलवर नागमोडी वळणं घेणारी मनी प्लांटची वेल प्लास्टिकची. एकाने लावली उंचच उंच नारळाची झाडं गगनचुंबी, पण प्लास्टिकची. आधीची खरीखुरी झाडं तोडून तिथे बांधलेल्या त्याच्या नवीन हॉटेलच्या सुशोभीकरणासाठी नारळाची झाडं प्लास्टिकची. एकाने तर लॉन म्हणून प्लास्टिकचे आर्टिफिशियल कार्पेट मॅट अंथरले त्याच्या फार्म हाऊस समोरील अंगणात लांबलचक. हिरवेगार लुसलुशीत प्लास्टिकचे लॉन प्लास्टिकचे लॉन. या खोटारड्या दुनियेत खोटा प्लास्टिकचा निसर्ग देखावा उभा करण्याची स्पर्धा सुरू झाली आपापसात. प्लास्टिकला हाताशी धरून अगदी बिनदिक्कतपणे. अचानक एक दिवस जेवणात प्लास्टिकची अंडी सापडल्याची बोंब उठली. कुणीतरी म्हणालं की चटपटीत तिखट सील पॅक फरसाण जे आपण खातो त्यातही प्लास्टिक मिक्स केलं जातं. रोजच्या जेवणातल्या भातासाठी लागणारा तांदूळही प्लास्टिकचाच विकला जातोय आपल्याला, असंही कुणीतरी म्हणालं. फुलं, वेली, हिरवगार लॉन, गजरे, झाडं प्लास्टिकची चालतात ना तुम्हाला. मग वाढलं गेलं जेवण प्लास्टिकचंच तुमच्या ताटात, तर बिघडलं कुठं? आळसापोटी तुम्ही प्लास्टिक पेरलं, बघता बघता सर्वत्र प्लास्टिकच उगवलं. जे पेरलं ते उगवलं आणि मग ताटात खायला प्लास्टिकच मिळालं. सकाळी सकाळी देशीची एक क्वार्टर संपवून तो समुद्राबाहेर आला. हवेत तरंगत तरंगत अगदी ग्रेसफुली चालू लागला. समुद्रात बसून हलाहल पचवणाऱ्या त्याच्या इतर सवंगड्यांचा आवाज त्याला टप्प्याटप्प्याने ऐकू येईन असा. सकाळी सकाळी एक क्वार्टर संपवून देशीची तो समुद्राबाहेर आला. समुद्रापासून दूर एका वर्दळलेल्या रस्त्याच्या मध्यभागी येऊन त्याने
आपली पाळंमुळं जमिनीत घट्ट रोवली आणि तो झाड होऊन उभा राहिला. हळूहळू झिजत जाणारी स्वतःची सावली पाहण्यात तो दंग असताना सूर्य मध्यानी आला आणि त्याची सावली त्याला दिसेनाशी झाली. केस झडलेल्या, शरीर सुकलेल्या, अशक्त डोळ्यांच्या खोबण्यांना खोबण्या भिडवून त्याने जाहीर करून टाकलं की माझ्या सावलीला झालेल्या शॅडो कॅन्सरमुळे माझा अकाली मृत्यू झाला. जाहीर करून टाकलं त्यानं. टाटा हॉस्पिटलच्या फुटपाथवर सापडलेल्या त्याच्या प्रेताचे त्याच्या बेवारस मित्रांनी अंतिम संस्कार पार पाडले आणि कावळा पिंडाला शिवण्याआधीच माटुंग्याच्या समुद्र बारमध्ये ते मित्र परत आले. कावळ्यांच्या प्रतीक्षेत बेवारस पिंड तुडवले गेले आणि वाळूत मिसळून समुद्र झाले.